बीडच्या वडवणी इथे काही जणांच्या धर्मांतराचा प्रयत्न करण्यात आला हे देखील समोर आलंय। पोलिसांकडून या सगळ्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे। आतापर्यंत 4 चौकशी झाली आहे। रविवारी 100 जणांचा धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला जात होता। वडवणी शहरामधील कानपूर रस्त्यालगत असलेल्या एका कॉम्प्लेक्सच्या सभागृहामध्ये तर धर्मातील महिला पुरुषांना ख्रिश्चन धर्मामध्ये येण्यासाठी पैशांचं आमिषही दाखवलं जात होतं, अशा पद्धतीच्या तक्रारी देण्यात आल्या। दरम्यान या प्रकरणामध्ये 4 पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि प्राथमिक चौकशी केली। संबंधितांना सध्या सोडून देण्यात आलंय। तक्रारीच्या संपूर्ण चौकशीनंतर गुन्हा नोंद करण्यात येईल अशी माहिती वडवणी पोलिसांनी दिलेली आहे। ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी त्यांना परिवर्तन करत असणारा व्यक्ती त्या ठिकाणी आम्हाला दिसून आला। मग आम्ही गेल्याच्या माहिती भेटल्यानंतर आम्ही गेलो, त्याला चौकशी केली। त्या ठिकाणी अनेक विद्यार्थी होते, विद्यार्थिनी होत्या, महिला होत्या। त्या माता भगिनींना त्यांना विचारलं की बाबा ह्या ठिकाणी अशाची घटना होती, ते तुमचं काय म्हणणं आहे। मग आम्ही त्या व्यक्तीला विचारलं की अनेक दिवसापासून हे तुम्ही करत असाल तर तुमची संस्था आहे का। तर याच घटना आम्हाला थांबवायच्या आहेत, त्यामुळेच लवकरच धर्मांतर बंदी कायदा आणला जाणार आहे, यासाठी आम्ही काम करतोय, अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी बीडच्या घटनेच्या संदर्भात दिली आहे। आमच्याकडे धर्मांतर विरोधी कायदा लवकरच राज्यात येतोय ना, हीच ह्यात तर घटना आम्हाला थांबवायच्या आहेत। हेच तर आमच्या देवाभाऊच्या सरकारचं मुख्य अजेंडा आहे की लवकरच आमच्या राज्यामध्ये धर्मांतर विरोधी कायदा जेव्हा लागू होईल ना, हे जे काही मनसुबे हे सगळे जे षडयंत्र ते बंद होऊन जातील। बातमी बीडमधली। बीड शहरामध्ये काही तरुणांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाल्याचं बघायला मिळालं आणि याच हाणामारीचा व्हिडिओ देखील सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। गाडीला कट लागल्याच्या कारणावरून हे 2 गट आपापसामध्ये भिडले अशी प्राथमिक माहिती आहे। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये दोन्ही गटामधल्या तरुणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। यानंतर बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय, बघत रहा।